परीक्षेत पाण्याला थेंब आहे तो काही तू होय तो. खतरनाक गिफ्ट दिलं पण नस लागली. काकू एवढ्या म्हाताऱ्या झाल्या असून त्याने कॅप्शन लिहिले इतिहासाला उजाळा दिला. आता मी ब्लॉग बंद करतो. आता तुला जे करायचं आहे ते कर. नमस्कार मित्रांनो आणि गुड इव्हनिंग. आज आमच्या मेंबरचा म्हणजे परीक्षित लंगडेचा बर्थडे आहे. कधी मेंबर कधी पंटर एकदा ठरव काहीतरी. अरे आता चांगलं बोल लागेल ना, बर्थडे ना त्याचा. आता असं बोलणार का आपण त्याला. म्हणून म्हटलं मी आमच्या मेंबरचा बर्थडे आहे परीक्षित लंगडेचा, तर त्याला बोलवलं आम्ही आज. तर अजून तो आलाच नाही. त्याला बोलवलं 2 वाजता, अजूनपर्यंत तो आलेला नाही. तरी सगळेजण इथं वाट बघत आहे. 6 वाजले. आता माहित नाही तो कधी येते कधी नाही. तू उभा नाही भेटला कोणत्या टाईपचा आहे बर्थडे मध्ये कसा करून ठेवला त्याचा काही नाही. मध्ये ना असं करून ठेवलं त्याचं काही नाही. त्याचा केसाची म्हणली आहे ती. माझ्या दोस्ताचा बर्थडे आहे. मग कसा करशील का तो? एक मारली किती बाकी आहे? किती वर्षात झाला? किती वर्षात झाला? 7 वर्षाचा. 7 ना 6 बाकी असेल. भाई का बर्थडे आज. मस्त तो चोपडा चोपडा करून आलाय. मान एकदम होय. गाले चोपडे करून आलाय एकदम. अरे त्याची तयारी चोपडे घातले मेन म्हणजे परीक्षेला. तयारी बिघडू नको. त्याला कुठे जायचं असणार. असं करू का? कुठं जायचं आहे? असं करू का? एवढं नाही. एक बटन मान तर पाहिजे. आहा क्या बात है. पचपच मारा वाटलं. थांबले बाजू. तू लहान लेकर कोण म्हणून आला? केस खराब नाही करत. तुला बाहेर कुठतरी जायचं आहे म्हणजे 2 महिन्यानंतर कोणाला तरी भेटायचं असं. मेन म्हणजे वाढदिवसाला आपल्या इथं कायचा आला 4 किती 2 वाजतापासून वाट पाहून आलो त्याची. आता येतो नंतर येतो, आता येतो नंतर येतो. सारे फोटो शोधून झाले, टाकून बी झाले, व्हिडिओ बी टाकून झाले. भ्या आले त्याला नाही. मस्त टाकलं. हा मी चांगलं नाही टाकलं. मी नाही चांगलं टाकलं आहे ना. सारे ना सांगितलं. मग तू त्याच कोण म्हटलं. सगळे साऱ्यांनी टाकले असं म्हटलं त्यांनी. ते वाचलं का तुला कॅप्शन? सगळं वाचलं नाही त्यानं. गेम मध्ये उतरलो आम्ही 0 पासून. फरक नाही पडत. समोर कोणी पण असू दे. अद्रक लसूण. होय मी शोधले रे. काय बोलतो? हाय तू मला थँक्यू मान. काय मार खाण्याला काम करते का नाही? लाईक काय करत नाही का? नाही. पाहिले ते ना सगळं लाईक दिसते काय? नाही. एक कमेंट कमेंटही नाही. शेअर केला नाही तो. आणि लोक त्याच्यावर त्याला कोल्यांना सांग स्वतःच लाईक नाही केला. एक कमेंट टाका की थँक्यू बाई एवढे एफर्ट्स घेतले. मी शोधले किती जुने फोटो त्यांना टाकले. त्यांना आज बाबू बाकी आहे. किती बाकी आहे? शपथ घे की मी रोज एक व्हिडिओ बनवून इथे येऊन शपथ घे आज. मारपासून घाचा तो आज. शपथ घेतो की मी कायच्यावर नाही. मी मी कायच्यावर व्हिडिओ बनवतो. नाही मी बनवणार. आयफोनवर हात ठेवून शपथ घेतो की बोल. कारण की तो तुझाच आयफोन आहे. ग्रीन. नाही करणार. असं कसं नाही ना, नाही बनवणार नाही या. चल जोरात ऐकून झालं काय? हात ठेवून शपथ घेतो. मी रोज व्हिडिओ टाकणार आणि बनवणार बनवणार. रोज बनवणार नाही. रोज म्हणजे एखाद दिवशी फक्त बाहेर गावी गेलो तेव्हा मी टाकतो. बाहेर गावी गेलो तर एखाद दिवशी नाही. रोज व्हिडिओ येईल. 30 दिवसात 25 व्हिडिओ येणार आहे. जर ते बरोबर नाही झालं तर या सगळ्यांना परवानगी आहे माझ्या कुणाला एक मारायची आहे. कोणाच्या? तुझ्या परीक्षितच्या. पण आतापर्यंत आहे ना आम्ही सांभाळून आलो. रोज व्हिडिओ बनव. ते जर जबाबदारी मी किरणकडे दिली ते हे जरी स्टुडंटला शिकवणं आहे तर तुला काय काय करायचं मला? आता तुला ऐकेच आहे. 5बी होय. तर आता तुला लाईनवर कसं आणायचं हे टीचर जर सोडलं. 2 वर्ष डीसी होता तो एक मुलगा. म्हणजे त्याची डिग्री निघत नव्हती. तो माझ्याजवळ आला. टॉस सब्जेक्ट शिकवणे मॅडम निघून द्या. मी 2 वर्ष त्याचे वाया गेले होते. मागच्या वर्षी त्याचा सब्जेक्ट दिला काढून. जोडवला का तुला? आपलं कशाला शिकवलं मी त्याला. नाही याला नाही, असं पण नाही की मी त्याला घरी येऊन पण त्याला स्वतःहून शिकायचं होतं मी ना. त्याला फक्त त्याच्या नोट्स मागितल्या, त्याला काय त्याला डाऊट्स स्वतःहून होते ते स्वतःहून सांगितले, शिकायचं होतं ना. एक्सप्लेन केलं आणि बस झालं. त्याचे प्रत्येक प्रॉब्लेम सगळं सॉल्व्ह करून दिले. त्याच्यावर तेच मी केलं. बाकीचं स्टडी त्यांनी त्याचं केलं. पण त्याचं तो माझ्याकडे असं तो म्हणे मॅडम बरं झालं तुम्ही दिसल्या भेटल्या आणि तुमच्यामुळे माझा सब्जेक्ट निघाला पण नाही तर माझे 2 वर्ष
तिने पॉइंटर सावरला. त्याला करायचा होता. तर अरे तू नाही 2 वर्ष करायला? DC होता ना तो, 3 अरे त्याचा पॉइंट काय आहे? तीन ऐक वर्ष. ना, त्याचा पॉइंट काय आहे? त्याला खरंच 5 वाजवतं म्हणून त्याने केलं, हा, तर म्हणून तुला मारा नाही लागलं. हा. तर याची इच्छा नसते तर अच्छा. सोडू हा अच्छा ठीक आहे, चालते, ते पण चालते. इकडे त्याचा एक्सपिरियन्स नाही आहे मला. त्याचा एक्सपिरियन्स नाही आहे मला सोडण्याचा वगैरे. जसं हागणदारी मुक्त गाव तशी स्वतःचा भाऊ स्वतःची जबाबदारी. आता तिला सोडतो मी. या बर्थडे पासून पुढच्या बर्थडे पर्यंत त्यांना म्हटलंय की दर 30 दिवसात 25 व्हिडिओ येतील इंस्टाग्रामवर. अरे, हा, जर नाही आले तर ह्या सगळ्यांना मला मारण्याची चांगलं परवानगी आहे. gift आहे माझ्याकडे. 2 व्हिडिओ काय म्हणतात? 2 व्हिडिओ काय gift आहे? 2 व्हिडिओ एक दिवस टाकले. नाही. नाही, रोज. चांगलं gift आहे. इथे gift दिल्यावर मग तू कशी व्हिडिओ बनवू शकते. तो तुमचा गिफ्ट आहे का व्हिडिओ बनवायला लागेल. पार्सल दे मग आता पहिले आमच्याकडे. अरे यार. तर माझ्या बर्थडे तर कुठे तू पहिला अरे, उद्या मी पार्टी देणार आहे तुम्हाला. पण ते काही असो. आज तू मी एवढ्या दही दिवसापासून दही तुला विचारू parcel ठेवला. किती महिने झाले आता? 7-8 महिने झाले तू पार्सल देऊनच राहिला. अरे आमच्या यार. anniversary-चं gift आहे. तिच्या बाहेरच्या किती पैसे होते माहिती आहे का? 22-25 हजार बाहेरचं. काही, दोन एवढ्या चार- महागड्या भाव. दोन चार- काय एवढ्या? 8,000ची गिफ्ट जाऊ द्या. होईल ना मग? ठीक आहे, तो ड्रेसिंग टेबल दे. हा, ड्रेसिंग टेबल 12,000 देते. 12,000 12,000 देते. 12,000 ड्रेसिंग टेबल. भाई गरीब को इतने बड़े बड़े टारगेट दे काय रहे जो हैं. द्या. अरे काचान फुटनवर हे देऊ शकलो असतो भाऊ आम्ही हे नाही मागितलं त्यामध्ये. नाही, तुला पाहिजे काय बर्थडे गिफ्ट पाहिजे का ते? माझ्या काय कामाला लागलं. कामाचं आहे ते. gift change करतो इथे पार्सल दे, नाही तर मग ड्रेसिंग टेबल दे. बाहेरचं देतो मी तुला. मी कशा देईन ते नको मी जुगाड करून देईन तुला. हा, चालेल. चांगला आहे, मला पाहिजे ना. नाही, देईन चांगलं आहे. ठीक आहे. म्हणून जाईन मी. मी दिन चांगले आहेत. हाईट वाला पाहिजे फक्त बस बाकी नाही. हा, मी दिन चांगले आहेत. हा, बस, बस. मी बरोबर आणून द्या दुकानातून द्या आणून द्या. ठीक हा, आहे, चालेल. चालते, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुला काय पाहिजे गिफ्ट? बरं, काही नाही. आता तर बोललो माझ्या बर्थडेचं गिफ्ट दे. बोल बोल. आपल्याला काहीच नाही पाहिजे. आपल्याला फक्त उद्या पार्टी द्यायचा आहे. एवढं gift द्यायचं म्हणते. बा, हा म्हणे पार्टी नाही देत म्हणे, हा म्हणे. अबे आराम करा मी म्हटलं परीक्षिताला एवढी मोठी पार्टी देणार आहे म्हटलं. नाही, नाही, नाही. जाऊ दे. आता मी बोल. 4 वेळा बोलली उद्या परीक्षित पार्टी देत, तो काय म्हणे आज देणार आहे. म्हटलं आज नाही देत, म्हटलं आपली पार्टी वेगळी असते तर तू उद्या देईन. हा, उद्या रविवार आहे. आता बोल. तो पार्टी नाही देत मला. परीक्षा. तू येणार नाही आपण. हो, मग तू म्हणू शकतो. हो. पार्टीचं ऐकलं का तू? काय पार्टी पाहिजे त्याला? काय पाहिजे पार्टी? विचार नाही, याच्यातच व्हिडिओतच विचार. झालं तिकडे. हा, हे नाही म्हटलं होतं, Favorite dish. हे नाही म्हटलं होतं तू. आराम. हे नाही म्हटलं होतं त्यानं. त्याला विचार. काय पाहिजे बोल. अबे गिफ्ट पाहिजे मला. मग? माझ्यासोबत तुम्ही या पार्टीला हेच माझे गिफ्ट आहे. हा. म्हणजे प्रमोशन वगैरे आहे काय? प्रमोशन वगैरे आहे का? एखाद्या हॉटेलचं प्रमोशन मध्ये नाही का आम्ही स्वतः कुठे घेऊन येतो फुकट जेव घालता. हे आयडिया तुम्हाला सुचलीच नाही. हे आयडिया सुचायला पाहिजे. हे बाबा मॅनेजरच सांगू शकते प्रमोशन बिमोशन नाही काय. तिला जाऊ नका. त्या घेऊन राहिला वरून पैसे घेऊन राहिला तिथून. ब्लॉग तर बनतेच आहे, असं थोडी बनणार की ब्लॉग टाकणार नाही म्हणून. ज्याच्या हॉटेलमध्ये नाही तिथं तो ब्लॉग बनवणार. बरं ठीक करून घे एखाद्याची. मोहितचा भाऊ आहे, परीक्षेत आला, त्याला माहिती आहे का, सगळ्यांनी बर्थडे विश केलं. अदानी केलं, काव्यानी केलं, प्रज्वलनी पण केलं. मी इथं उभी होती, तो आला माझ्याकडे थँक्यू म्हणते. म्हटलं मी तुला बर्थडे विश केलंच. तर ते कशी आहे म्हणते ही, आता पण म्हणते कशी आहे म्हणते ही. म्हटलं अरे आता काय म्हणते, आज पण ते सोडलं म्हणते तुला. रोस्ट केलं तू. बेचारा. पण तू पहिले ते नवीन कपडे, मला फक्त पॅन्ट दिसत आहे. अरे शर्ट कसं त्या शर्टच्या बटना पाहिजे, त्याच्या बटना तुम्हीच तर लावला ते. तो किती हसू राहिला प्रज्वल. तुम्हीच लावला म्हणजे त्याने शर्टचं बटन वर खाली लावला. एकच जुना शर्ट घालून आला. नाही नवीन आहे. आज बर्थडे आहे त्याचा, कमीत कमी नवीन शर्ट घालायला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. नवीन आहे ना. नाही लग्नात पाहिलं होतं आम्ही. झालं जुनं. झालं. आता हे शर्ट कमीत कमी 2 वर्ष जुनं होत नाही. अबे साले. तू ब्रँडेड कपडे नको घेतो. लोकलच घेते.
बाबा मी कर्ज बाजारी कपडे घेऊन आता ह्या पॅन्टने शूज 5,000 चालून बाबा 5,000 काय म्हणते मग मॅट आण तू 5,000 10 कपडे झाले असते तुझे. अबे तर मला चांगले दिसत कपडे असं काहीच नाही आहे. ते तोंड चांगला तुला कोणते कपडे चांगले दिसते आज टाकले ना मला कमीत कमी कपडे चांगले दिसले पाहिजे. चांगले दिसते मला नेत जा सोबत सांगतो मी. चल बरं तुझं गिफ्ट देणं तर मी वाट पाहणार. हे काय रे? कप सिरप तसंच घे. कप सिरप झोपावं लागते का हो. हॅपी बर्थडे. खोबऱ्याचं तेल वगैरे रिंगवाली बॉटल होती त्यातून असं घालशील त्यातून मग तुझं जे तुला पाहिजे ते नाही, घेऊन खतरनाक गिफ्ट दिलं पण तुम्ही मला. उद्या वापर करतो मी आणि. गोव्यावरून आणलाय. काय बोलतो हो आवडलं तुला गिफ्ट मी मला दिलं एकदम भारी. हा मला असंच कधीतरी नारळाचं पाहिजे होतं. इकडे काय आता म्हणते हो बरोबर And I love युअर coconut करेक्ट केसाचं तेल कोकोनट ऑइल आणि तुझे केस पांढरे होऊन राहिले म्हटलं तर त्या वाटलं काहीतरी चांगलं हा हे पहा, खरंच पांढरं. ते ब्लॉग मध्ये दाखवतं का करून घेतले मला पैसे देऊन. आवडलं पण गिफ्ट हा. निसर्ग चित्र आहे जसं पॅराशूटवर राहत होतं ना तसं. हॅपी बर्थडे टू यू. त्याचीच टोपी आली त्याच्या चेहऱ्याची त्याचा चेहरा वगैरे आहे. अरे हो रे माकड सूट झाली पण परिषद तुला ते अशीच घालून जातो मी. अशीच जाय घालून बर्थडे हा प्रँक बनवला तर व्हायरली होते व्हिडिओ व्ह्यूज चांगली होते. आज आहे मला बर्थडे. ओ आवडला का केक. हे काय म्हणलं? नाविलांचं परीक्षेत हे खतरनाक लिहिलं. नाव लिहिलंय की नाही बरोबर पाय हो दुरून दुरून काढणार रील बनते ना त्याची. गेला झालं हा. ए, काय लिहिला म्हणा परीक्षित तू म्हणणं काय लिहिलाय म्हणणं हिट आग खाली तू म्हणणं काय लिहिलाय परीक्षित काय लिहून आणलं का म्हणा. काय लिहून आणलं बे अबे तू नाव आहे ना हे काय PARIK पुढे शीट. परीक्षित शीत म्हणजे थंड म्हणजे पाणी निघालं. पाण्याचा थेंब आहे तो काही तू होय तो शीट. शीत म्हणजे थंड. धुतले ना संध्याचं थोडी आलो. तू बाहेरून तर आला तुझ्या घरून इथं आला त्याच हाताने केक चारशील तू सगळ्यांना छी घाणेरड्या म्हणून म्हटलं हात धु आधी. बदामवाला केक आहे. मग ते काव्यानी पण धुतले हात बघ. मी विसरतो ना म्हणून बदामवाला केक आणलाय ना. त्यात तुला टेन्शन येऊन राहिलं कशाच येतं काय माहिती. अजून तुला पाहिलं नाही का तू ग्रीन 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 याचा फेवरेट ग्रीन नाही पोपटी. ग्रीन असं म्हणा. हातच धुवून आलो मी आता. तू याच्या बाजूला पण बसली म्हणजे बर्थडे बॉय आहे ना तू. मी आधीच इथं बसली होती तो माझ्या बाजूने येऊन बसला. बसू दे म्हटलं तिथे. ताई, चल ओए, उठव, वाढव, करवा. चल काय कॅन्डल लावायचे ना. काढ रे लायटर. मला वाटलंच तो. काढ लायटर. अरे सॉरी कॅमेरा सर. ते मॅचबॉक्स याच्यावर बटन स्पेशल पार्टी वाटते त्याची आहे ना येस म्हणून जी तुम्हाला आपल्याला नाही भेटणार. मेकअप इम्पॉर्टंट इकडं तुम्ही त्याच्या मी बाहेर मागं- मध्ये लागते. इकडे इकडे इकडे. तुम्ही त्याच्या मागं मागं जाणार. 3, 2, 1 गो. सुख करता दुःख करता वाय. अरे थांब ना, आम्ही ladies ला फुगी मारून दिली राजा. कसं आहे, एवढी तू विश मागितली डबल ना पेटा डबल पेटा. तू विश मागितली असं फुक मारशील. ते खाली नको फेकू मॅचबॉक्स. कसं कसं तुम्ही डबल. मी वेगळं मारीन. मी तुला शिकवत नाही माझं फुक मारणं. तू असं असं मार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday, dear Parichi. Happy birthday to you. मानसिक पुढं का काय असते? गावाला May God काय तिच्याकडे काय काय असते पुढं? May God bless you. पुढं काय असते? इकडे काय काय म्हणतो जाऊ दे, नाही कॉन्ट्रोवर्सी नाही.
चालतं ना? हो. बस थोडासाच खाते मी. Lighting वर आहे का? हो. म्हणजे एवढं नाही पाहिजे बरं मोठा पाहिजे. काहून? मोठा दे का पहिले दे मला. कावे जल्दी हो मला असते पहिला तुझा बर्थडे असते. तू खाल्ला का? नाही. त्याला चालू ना अरे चालते त्याला म्हणून. चालू ना. थांब ना, मी त्याला द्यायचं त्याला नाही. नंतर तारशी सगळ्यात शेवटी. रडन तो आजी मी द्यायचा हा prank आहे. आता ते- तो पण जर केक उरला तर बाबू मी हाताला खाजावं घे. हॅपी असतो डिटोल्डला पुरा काय असं असं डान्स कर. असं 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 करणार रे. असं असं. पनीर दिसू राहिलं. ओय फोटो काढशील. ओय माझ्या फोटो काढ ना. केक वाल्याला दवसा देऊन आणला केक. मी म्हटलं पैसे जास्त घे. तिकडं ते पायथे नाहीत तिले कोणतं झालं पायथे का? नाहीत तिले खाय खाय पुरं हा हा ए ओ. हम्म. Happy birthday. मोठा आकार छोटासाच केक आहे. जास्त मोठा नाही दिला. झालं ना तर काय मम्मी म्हणते केक मस्त आहे म्हणते. कमी बोला. तर आम्ही तिथे गेलो आणि त्या केक वाल्याला धवसा देऊन आलो. म्हटलं पैसे जास्त घे पण केक चांगलाच पाहिजे. पण जर केक चांगला नाही निघाला तर त्याचा रिव्ह्यू दे म्हटलं आम्ही युट्यूबला. नाही, मस्त आहे ते. तर केक मस्त दिला. कमी गोळा मस्त आपल्याला. जास्त गोड नाही आहे, बढिया आहे. ड्रायफ्रूट वाला केक आहे. पेपर डिलर मला आणायचा होता. मग माहिती मध्ये का? नाही. मारायला ना आद्या. जेमसन केक नाही आणला. आद्या देणार आहे? चाल रे भाई केक चाल ज्याचा त्याला. मी तुला टेक्निक सांगितली ना परीक्षेत माझ्या बर्थडे केक आणत असेल. अरे येणार रे बाप राजू. जात. मी खाते आणि जाते. खाऊ नाही येत तरी मी खाते. मोठा म्हटलं होतं ना. मग आता चक्करी येऊन कसं कसं नस लागली. व्यायाम केल्यावर डायरेक्ट गोळ खाल्ले. असं बोलते, खातच करते. फुलंच आहे ना ते. तोंड पण त्याने किती भरवलं लहान लेकरासारखं. लहानच आहे तो आपल्या विचार. तो ब्रेड खाऊ घालून खाली अंगावर पडला. अशी नवीन शर्ट आहे काय ना किती काळजी. एक नवीन shirt. एक बोलते. सगळ्यांना काळजी आहे माझ्या शर्टची. कोणत्या अँगल नवीन वाटत आहे का त्याच्यावर? वाटत आहे त्याच्यावर शूज घालणार तरी नवीन नाही म्हणते मम्मी नाही म्हणते. पूर्ण जुनं वाटत आहे ते. ते प्रेस करावं लागते. ती प्रेसच केलेलं ऑलरेडी. त्याचा कलरच असेल. फेडेड आहे ते फेडेड. हवा ते डेनिम आहे ना. रोज फक्त किरणच रोस्ट करते तुला. आज मम्मी बी आहे सोबत. खरंच वाटून झालं का तुला? आता हे काही बोलून राहिले. म्हणजे डेनिम आहे ते. हा कलर वाटते डेनिम आहे पण डेनिम नाही वाटत आहे. हा तो ना गाठोड्यातून नव्हता कळायला पाहिजे. कडक प्रेस करू ना करतो. ते कडक प्रेस केले असते तरी ते वाटलंच नसतं नवीन. जुनंच आहे. त्या दिवशी चांगला म्हणे आज खराब म्हणून. आम्ही प्रेस नाही आहे ना. नाही तेव्हा बरी. नाही. आता तू एक चप्पल चांगली घेऊन घे. आता मी प्रेस करू का? प्रेस आणतो हो आहे घरात प्रेस आहे. नाही नाही नाही. त्याचे नुसतं खिशे करून घे बरोबरचे. खिशे करून घे बरोबर. ते खराब करतो का मी? नाही रे चांगलं दिसत आहे. नाही छान दिसत आहे. चांगलं दिसत आहे. आता प्रेस मागितली सारे होते चांगलं. असा टेस्ट नाही हा. चांगला दिसत आहे. ग्रीन घातलं असतं तर जास्त चांगला दिसत पण पॅन्ट हा बदलला आहे पण ते डार्क. हा तो शर्ट ग्रीन, ते कॅन्डल ग्रीन, ते अंदरचं ग्रीन, अरे हे त्याचा मला- मोबाईल ग्रीन. अरे, निघी तुझ्या आवडतं green. अरे निघून पण नाही राहिलं less fresh. हे ग्रीन त्याला आवडते. शर्ट खराब करते त्याचा. आज काही खा. वाचलं आपण वाचलं. लावू नाही शकत आहे ना. उद्या शर्ट. कोण दिलं? ते तरी बेटर आहे. ते बंद झालं आजकाल ते. शर्ट काय? खराब झाला चालते. पहिले माणूस खराब करून टाके लोक. आम्ही करतो. पण तू आज चालला ना बाहेर कुठतरी बाहेर म्हणून जाता वाचलं तू तू. वाचला. तू बाहेर चालला म्हणून तू वाचला नाही तर आतापर्यंत काव्यानं तिला चांगलं चोपडलं असतं तोंडाला. मस्त क्रीम. ओय ओय खाली बस. दोन शब्द बोला लागते. आभारी. तुला डोळ्यात पाणी म्हणजे तू इमोशनल झाला काय 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 म्हटलं इमोशनल झाला थोडस असं डोळ्यात पाणी आणि म्हटलं थोडस सगळे ऍक्टिंग करते आपण. मला माझा म्हणजे एवढा चांगला सरकट सगळ्यांनी केला जोऱ्यात. आणि आद्या त्याचा महत्वाचा वेळ काढून इथे थांबला. करता करता माझा वाढदिवस संपला.
त्याची एक्सरसाइज थांबवून माझ्या बर्थडे मध्ये एकदा गेली आणि त्याची मॅच न पाहता तो आज मला पाहत आहे त्यामुळे त्याचे आभार. आणि हव्याताई तुझ्या आवडीचा टॉप घालून आली आज माझ्या birthday. त्याबद्दल तिचे आभार. तिने खूप चांगले फोटोज शोधून प्रत्येक इंस्टावर टाकले. हो मी टाकले, तिने शोधून दिले. हेतू हाच होता की तू वेगवेगळ्या कपड्यातही चांगला दिसत, एकच नको घालू. माझ्यासोबत तिने- फोटो जायला मस्त दिसते ते. तिने वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शोधून काढले. शोधून काढले आणि ते फोटोज दिले. त्याबद्दल धन्यवाद. प्रज्वल बद्दल काय बोलू? प्रज्वल सहसा बोलत नाही, प्रज्वल हसत बी नाही, बोलत बी नाही. पण त्याचे कर्तव्य खूप महान आहे. पुन्हा आला पुन्हा तो. त्याच्याकडे गाडी नसून चला. आहे की नाही? नाही सध्या नाही आहे, घेणार आहे. गाडी नसून तो त्याच्या गाडीवर माझ्या बर्थडेला आला आणि उपस्थिती दर्शवली. हा बाकी आहे हा. आणि किरणताई हिने मला खूप महत्वाचं गिफ्ट दिलं. माझ्या केसांचा प्रॉब्लेम तिने ओळखला, त्याला अनुसरून गिफ्ट दिले. त्याबद्दल किरण ताईचे धन्यवाद. आणि काकू त्या खूप कष्ट करून खालून वर आले. काकू एवढ्या म्हाताऱ्या झाल्या असून तुम्हीच तर म्हणता मी म्हातारी झाली माझ्याकडून आता होत नाही म्हणून म्हटलं. तरी काकू एवढ्या दूर आल्या वरून खालून वर आल्या, एवढ्या पायऱ्या चढून एवढ्या पायऱ्या चढून दम लागत माझ्या बर्थडे साठी आल्या. त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही राहिले तू स्वतःच राह. थँक्यू. तू स्वतः राहिला ना. मी पण वेळ काढून आलो म्हणजे. शशांक पहिलेच घेतलं मी नाही घेतलं. आणि शशांक ने माझ्यासाठी केक आणला. ते पण लोकांना धमक्या देऊ बनवून घेतला. त्याबद्दल त्याचे धन्यवाद. झालं त्यानं ते कॅप्शन लिहिले. कॅप्शन वाचलं कॅप्शन मग. त्याने कॅप्शन लिहिले आणि इतिहासाला उजाळा दिला. त्याबद्दल मम्मी ठीक आहे, आता मी ब्लॉग बंद करतो. आता तुला जे करायचं आहे ते कर. डोका लागते त्याला झाल्यावर. ते काय बोलला रे तू? मी म्हातारी दिसते काय? हा? माझ्यासोबत आता व्यायाम करून पहा, सगळे फेरून जाणार तुम्ही. तुम्ही म्हणत नाही की मी म्हातारी आहे. हा. मग आम्ही जर तुम्हाला म्हातारी नाही म्हटलं, तुम्ही म्हणता की अरे मी तर म्हातारी झाली. जर आम्ही तुम्हाला चिडवलं की काकू तुम्ही म्हातारा झाल्या मम्मी कव्हर करून आला बीड मग मार तुम्ही म्हणता आम्ही या सोबत मारा. तिच्या तोंडावर मारली का तुला? नाही रे, आज नाही तर उद्या. वाचला. ड्यू आहे, ड्यू. उद्या पार्टी गेटी घेऊन घेऊन मग तिला देऊ मला माहिती आहे आज मला कोणी मारत नाही. म्हणून अबे आजच मारत असते. बड्डे आहे तिला. जितक्या वर्षाचा झाला तितके मारत असते. ते पाश्चात्य संस्कृती आहे. आपण तसं करत नाही है ना. आपण तसं करत नाही. किती वर्षात झाला हा? हे नाही सांगत मग ते तो. 21 दर्शक. भाऊ तू 21 मध्येच 31 चा दिसत होता. आता विचार कर. याचा एक तो व्हिडिओ नाही का तुम्ही आता खरडावाला टाकला, हा. त्यात ते केस किस पाले कसे. हा म्हणून तर म्हणून राहिलो तेव्हाच 31 चा दिसत होता. मेन म्हणजे सांगू या परीक्षित जेव्हा असं व्हिडिओ बनवायला आला होता ना, तेव्हा मी त्याला परीक्षित दादा म्हणून बोलत होतो त्याच्याशी. अबे पण तू मला सांगू नये काय केस खराब दिसते. हा काय म्हणे कापू नको म्हणे चांगले दिसते. हे बाय मला माइंडसेट बघितला होता की यार मी वाटलं याला म्हणान की केस कापा म्हणून आणि गेल्यानंतर आवडावून यायचं तोंड, मग यांना मलाच ब्लेम करावं का चांगले होते माझे केस फालतू कापाले लावले. मग त्याच्यापेक्षा हा बरा दिसतो तू राहू दे. पण मेन केसाईमुळे नव्हता दिसत. तू आताही केस वाढायला चांगला दिसशील. तेव्हा तुझ्या मिशा बी अशा तुटक्या दाढी बी तुटकी. हे पाय, मी सर्व्हिस मध्ये जातो तर माझ्या टार्गेट असते की दोन्ही झालं पाहिजे एखादा मला. मी केस कापत नव्हते तेव्हा. मग मी काय फक्त दाढी चढून जातो. वा आळशीपणाची गद्दा. म्हणून मी याच्यासारखं आळशी कापत कोणीच नव्हतं. नसणार. काय याच्यासारखं आळशी कोणीच नसेल म्हटलं एवढं.
त्याची परीक्षित लंगडेची अर्जंट मीटिंग असल्यामुळे आपण हा ब्लॉग इथंच खतम करत आहे. त्यालाच काळजी यायची. त्याची मॅच वरून मला असं आहे ते. तेच म्हटलं हा टीव्ही हा टीव्ही इकडे टीव्ही आणला त्याला, टीव्ही उचलून आणला. तो काय मी टीव्ही घेऊन जाईल कारण ते घेऊन जाय म्हटलं काय रे टीव्ही काय घेऊन म्हटलं तिकडे मला पिक्चर पाहायला म्हटलं नाही म्हणजे तो हॅपी बर्थडेचं गाणं म्हणून लावून म्हणजे काही टीव्ही काल नाही भेटला त्याला तो खाली येते पाहासाठी. त्याला म्हटलं टीव्ही आणला, म्हटलं उचलून. टीव्ही उचलायची हिंमत किती झाली. नाही विचारलं त्यानं. नाही म्हटलं अरे टीव्ही कसा काढला अबे मॅच आण म्हणे. ती एक किरण काय म्हणते, तो टीव्ही काय पाहिजे म्हणते त्याला म्हणते. म्हटलं अरे तुझं बर्थडे गिड्डेचं गाणं की नाही मागं लावत असं हॅपी बर्थडे त्याच्या समोर बसवून म्हटलं त्याला. इकडे आलो होती यानं मॅच लावून ठेवली त्याच्या. अबे तो आला म्हटलं, त्यानं टीव्ही उचलला. आला रे म्हणे, तिथे सामान काढा रे म्हणे. आज जिंकते चेन्नई, आज माझ्या वाढदिवस आहे. मी म्हटलं आज जिंकते, आज जिंकते.